हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डब्यासाठी झटपट होणारा आणि एकदम पौष्टिक सोया पराठा। चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सोया पराठ्यासाठी सर्वात आधी 1 कप सोयाबीनच्या वड्या घ्यायच्या आहेत। या मी छोट्या वड्या वापरते। यामध्ये गरम पाणी ओतून थोडा वेळ याला भिजत ठेवायचं आहे। याला थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि आपले सोया चंक्स भिजतायत तोपर्यंत पटकन पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा तेल टाकायचं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, त्याने पराठे छान खुसखुशीत होतात। यामध्ये थोडं थोडं पाणी ओतायचंय आणि नॉर्मल जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट किंवा सैल पीठ मळायचं नाहीये। पीठ मळून झालेलं आहे। पिठावर झाकून थोडा वेळ याला बाजूला ठेवूयात आणि पटकन पराठ्यासाठी स्टफिंग बनवून घेऊ। त्यासाठी भिजवलेले जे सोया चंक्स आहेत यातलं सगळं पाणी घट्ट पिळून काढून टाकायचंय आणि सोयाबीनला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे। मऊ भिजलेले सोया चंक्स पाण्याचा वापर न करता बारीक वाटून घ्यायचे आहेत। पॅन मध्ये 1 चमचाभर तेल गरम करायचं आणि यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकायची। 2-3 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि भरपूर कोथिंबीर टाकून बारीक वाटून घ्यायचंय। लसणाचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचंय। हिरवं वाटण भाजून झाल्यावर यात 1 चमचा धणे पावडर टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि 1 मिनिटभर याला भाजून घ्यायचं। मिरची पावडर थोडीशी जपून टाकायची। हिरव्या मिरच्यांचा सुद्धा आपण यामध्ये वापर केलेला आहे। लहान मुलांचा डबा आहे तर थोडंसं तिखट जपून टाकायचं। 1 चमचाभर बेसन टाकलेलं आहे बाइंडिंगसाठी। याला थोडं परतून घेऊयात। सर्व मसाले भाजून झाले की यामध्ये आपण जे वाटून ठेवलेले सोया चंक्स आहेत ते टाकायचे। चवीनुसार मीठ टाकून याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सोया चंक्स आहेत भिजवून वापरतोय आपण, तर मीठ याला नेहमी थोडंसं जास्त टाकायचं, कारण पिठामध्ये स्टफ करून आपण पराठे करणार आहोत तर नंतर मीठ कमी लागतं, म्हणून थोडंसं जास्त टाकायचं। पराठ्याचं आपलं स्टफिंग तयार आहे। हे थोडंसं सैल वाटत असलं तरी थंड झाल्यावर ते घट्ट होतं। यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आपलं सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण पराठे करून घेऊयात। त्याआधी तवा गरम करायला ठेवायचा। पराठ्यांसाठी पुरेसा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। त्याला थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे पराठे फाटणार नाहीत। पीठ हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं कोरडं पीठ लावून या पिठाची वाटी बनवायची आहे। आपण जितकं पीठ घेतलेलं आहे तेवढंच सारण घ्यायचं आणि पिठाची जी वाटी बनवली आहे यामध्ये हे सारण भरून हळूहळू याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। सारण भरलेल्या पिठाला कोरड्या पिठात घोळून असं हलक्या हाताने थापून घ्यायचं, म्हणजे आतलं जे सारण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं आणि याचा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा आपला लाटून तयार आहे। तवा सुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे। गरम तव्यावर तेल किंवा तूप टाकून घ्यायचंय। मी इथे तुपाचा वापर करते आणि अलगद हाताने आपला पराठा या तव्यावर टाकायचा आहे। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित हा पराठा शेकून घ्यायचा। मुलांच्या डब्यासाठी हा पराठा केलाय म्हणून मी तुपाचा वापर थोडासा जास्त प्रमाणात करते, पण भरपूर प्रोटीन आणि फायबर असलेला हेल्दी पराठा आहे हा। वेट कंट्रोलसाठी तर उत्तम रेसिपी आहे ही, म्हणून तूप किंवा तेल अगदी कमी प्रमाणात लावलं तरी सुद्धा खूप छान चव लागते या पराठ्याची। दोन्ही बाजूंनी हा पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे। मस्त टम्म फुगलेला पौष्टिक सोया पराठा आपला तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा
आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.